सो आपण आलो आहे पाली गणपतीच्या इथे. बेकार हालत आहे ना घोटण्याला. सो आपण शिफ्ट झालो आहे आपल्या डॉमिनरवरना निंजा NX 1100 राईडने आता आहे. हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी व्लॉगमध्ये. आणि आज आपण निघणार आहोत माणगाववरनं, म्हणजे इथे आपण थांबलो आता सध्या. हा विला स्वरा, इथून आपण निघणार आहोत टुवर्ड्स मुंबई. सकाळ झाली आहे, सकाळचे अराऊंड 8 वाजलेत आता. अजून सगळ्यांची सकाळ नाही झाली, माझी झाली. मी आंघोळ वगैरे करून निघालो आहे. सो फटाफट तयार होतो आणि निघूया आता इथून. 2 hours later. सो हे जस्ट निघालो आणि बाहेरच आलो आहे. हे आहे गोल्ड व्हॅली कोकण, जिथे आम्ही थांबलेलो. इथूनच एंट्री आहे. त्याच्या बाजूलाच आहे हॉटेल साई कृपा. आपल्या सगळ्या बाईक्स लागल्या तिथे. फटाफट आता नाश्ता करून घेऊ आणि कल्टी टुवर्ड्स मुंबई. सो हे कल्टी साई कृपा ढाब्यावरून सगळ्या बाईक रेडी आहेत. पोट पण भरलेलं आहे. स्ट्रेट टुवर्ड्स मुंबई. वरती सेव होतं जेवण. आणि तुम्ही जर इथे गोल्ड व्हॅलीला येत आहे तर अगदी बाजूलाच आहे. तुम्हाला आम्ही रात्रीचं जेवण पण इथूनच मागवलेलं. सो चलो भेटूया रस्त्यात. आज बेटर कंडिशनमध्ये पाऊस पडून गेला आहे आणि हलका हलका पडतो पण आहे. तेवढंसं गरम नव्हतं, पण विंडशीटच्या आतमध्ये जेव्हा थांबलं की बेकार गरम होतं. माझ्या धारा लागल्या आतमध्ये. चलो चेतन इथून लेफ्टला, आपण इथून सरळ. यो सो हे आपण लागलो आता पाली रोडला. आणि टाईम चेक 12:27. मजा आहे. इथून पाली ओके, इथून पाली 23 किलोमीटर. अजून गणपती मंदिर ना माहिती आहे. हां, गणपती मंदिर इथून 23 किलोमीटर. जबरदस्त वाटतं. कवर सगळ्या लाईनीत बाईक चालल्या आहेत. सेम मिररमध्ये पण तशाच दिसतात मला मागे. तोड रोड, बाजूला हा व्ह्यू. सुपर. काय वाटतंय सगळं. सिमेंटपेक्षा हेच रस्ते जबरदस्त वाटतात. फुल एकदम स्मूथ. फक्त खड्डे नसले पाहिजे. एक नंबर. काय रेमटवतात सगळे. काय रस्ता वाटतोय. थोडा आता मस्त ओपन रोड मिळाला आहे. मला वाटलेलं आज तरी पाऊस असेल, पण
किती चालत आहे आज पण. सो हे आपण आलो आहे पाली गणपतीच्या इथे. ही राईट साईडने जो रस्ता होता पालीच्या गणपतीला. 12:54 झालेत. आपण किती 12 आय थिंक 12:30च्या आसपास निघालेलो. खूपच झपाझप आलो आहे. आणि इथे आल्या आल्या बघा मंदिरात नाही गेलो, बाप्पाने आपल्याला इथूनच दर्शन दिलेत. मोरया केवढे गणपती आहेत, सुंदर सुंदर. फक्त आय थिंक पालीवाल्या रोडला आम्हाला जॅम मिळाला आहे. बाकीचा रस्ता इथपर्यंत जबरदस्त आहे. ओके, हा राईट साईड खोपोलीवाला रस्ता आणि आपण लेफ्टने चालू आहे वाकण मार्गे. वाणाचा रस्ता वाहने सावकाश हाका नूडल्स. यो आपल्या बाजूने नदी वाहते. वाकण पाली फाटा 1:09. आपल्या याचं राईट टुवर्ड्स मुंबई, लेफ्टला गोवा. येस, आता तर विचारायला नको, आता तर अजून सुसाट रस्ता मिळाला आहे. टाइम चेक 1:18 मुंबई गोवा हायवे आणि सुसाट. याच्यापेक्षा पण त्या रस्त्यावर चालवायला जास्त मजा येत होती. अच्छा, नागोठणे बेकार हालत आहे नागोठण्याला. हो, हे पेवर ब्लॅकचे रस्ते कधी सरळ नसतात. वय वय चांगलाच मोठा खड्डा आहे. स्विफ्टवाला पण ओव्हरटेक करायचं आताच. अरे अरे बेकार खड्डा, आरामात या आरामात या. असं आलं की आमचा दिसायचा ब्लॉक झाला सगळं विजन. भाई काय खड्डे आहेत की मस्करी. मरतोय मरतोय शपथ. ओके, सो आता जरा कुठे चांगला रस्ता सुरू झाला आहे पुन्हा एकदा. जयेश निंजा 1100 फुल वसूल करतोय. मी 105ला आहे आणि तो असं ओव्हरटेक मारून गेलाय. पुढे जातच चाललाय आणि विंड पण तगडी आहे इथे. मला जाणवत असेल कोणातरी हात ते करतोय. बाईक सुद्धा लेजिट लेफ्टला ढकलली जाते. सुसाट पळवता पळवता परत डायव्हर्जन. पुन्हा वर्स्ट रस्ता. वय 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 वय. JSWचे बूट दिसतात, म्हणजे अलिबागवाल्या ट्रेनच्या आसपास आले वाकडला पोचायचा. कॉपी मध्ये खड्डे आहेत, कीप राईट. आणि सिमेंट रोडला पण एवढे मोठे खड्डे. एखादा स्पीडमध्ये आला तर डायरेक्ट बॅकफ्लिप मारेल. पाणी याच्यामध्ये खड्डे दिसणार पण नाहीत. सो हे अप डाऊनवाला रस्त्यानंतर 1:47 1:47 मिनिटांनी पोचलो आपण पेणला.
सो आपण शिफ्ट झालो आहे आपल्या डॉमिनरवरनं निंजा NX 1100. ही लेटेस्ट 2025ची आहे. 2024पर्यंत NX 1000 यायची, आता ही 1100 आहे. आणि यार काय खतरनाक फील आहे. एक्झॉस्ट तर खूप जबरदस्त आहे आणि पॉवर तर नुसता थोड्या थ्रॉटलवर कुठच्या पुढे बोलू शकतो. खूप कंट्रोलमध्ये चालवते आताही. आता थोडीशी खेचूया राईटने. आता हो 123 भाई काही सेकंदामध्ये पोचते यार. खतरनाक जाते खतरनाक. आपण पोचलोय कर्नाळाला. कर्नाळा बर्ड सेंच्युरी. आणि टाईम याचा टाईम मला शोधावा लागेल. 2:18 खूप आपल्या ह्याच्याबरोबर मॅच होतो हा टाईम दामोदर बरोबर. जबरदस्त. तर 2:28 आणि ऑलमोस्ट आता पोचत आलो आहे पनवेलला. आणि हे सगळं मोस्ट ऑफ द गाड्या आता अलिबाग गोवा साईडवरनं रिटर्न येणाऱ्या गाड्या आहेत. नाही तर हा रस्ता बऱ्यापैकी रिकामा मिळाला असता आपल्याला. सगळे थांबून आहेत तिथे. आता इथून लेफ्टनी जसं आलो तसंच वाशीवरनंच जाऊ. मला नाही मी मागे गेलो, माझ्यामुळे सगळे डिस्कनेक्ट झालेले. तो माझ्या थ्रू कनेक्टेड होता ना. मी हिचे रिव्ह्यू करत होतो, रिव्ह्यू व्हिडिओ बनवत होतो मागे. बेकारचे काढतो मी, बांगून काढतो. राईटनी काढतो मी भाई. हो दे काढू दे बाबा. कुठे अडकलास? ये सर काय नाही. ओ भाई खड्डे. हो हां हां मध्ये ब खालतून डायरेक्ट ब्रिजच्या खाली निघू पडलो की. सो हे लागलो आपण JNPTला. ओके सो हे लागलो आपण JNPT रोडला. आता रोडवर आहे. स्पोर्ट्समध्ये हिला शिफ्ट करू. ओके ही झाली स्पोर्ट्स. 3, 2, 1. 152 एवढ्याच्या याच्यात होतो. हे 2:45 आणि आपण पोचलो आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या इथे. लेफ्ट घेतला की पाम बीच रोड सुरू होईल. खूपच सपासप आलो. 12:30ला आम्ही तिकडनं निघालेलो आणि आत्ताशी 2:45 झालेत. आम्ही पोचलो पण आहे वाशीला. बुमबुमवाला बाईक पुढे गेलो आहेत. आपल्याला कोण जायला जागा देत नाही आहे. चलो मिळाली थोडीफार जागा. हो 146 सहज. हे खतरनाक आवाज करत चालला. मस्टँग GT. राजला विचारता एक्सचेंज कर लेत आहे. सो इथे थांबूया. इथून जयेशदादा गायकर त्यांच्या वाटेला जातील वाशी आणि आपण आपल्या डॉमिनरवर येऊ परत. सो
थँक्स टू राजदादा साळुंके. जबरदस्त एक्सपिरियन्स होता. बाईक आहे यार अल्टिमेट. फर्स्ट टाईम कुठेतरी 1000cc वरची बाईक चालवली आहे आणि खतरनाक आहे खतरनाक. सो हा अल्टिमेट एक्सपिरियन्स घेऊन झाला आहे आणि बाईक दाखवतो एकदा तुम्हाला. खतरनाक मशीन आहे खतरनाक. SX आपले सगळे रायडर्स पण आलेत आणि जबरदस्त एक नंबर. सो हे आपण आलो आपल्या दामोदर 400वर पुन्हा एकदा. आणि यार असं वाटतं की काय पॉवरच नाही इथे. जी मगाशी रेमटवली आहे निंजा SX 1100 खतरनाक. सो मी हे खूप शॉर्टमध्ये दाखवला. तो मी वेगळाच व्लॉग करेन त्याचा फर्स्ट राईड किंवा फर्स्ट इम्प्रेशनचा. ह्याच्यामध्ये हा एक छोटासा पार्ट होता फक्त आणि तोही व्लॉग येईल लवकरच. सो टाईम चेक 3:29 आणि ऑलमोस्ट 3:30 वाजता आपण इथं पोचलो आहे. जसं की बघितलं 12:30ला एक्झॅक्ट निघालेलो. जेवढा मॅप्स दाखवत होता त्यापेक्षाही लवकर पोचलो आहे, ते पण ब्रेक घेऊन. मॅप्सवर नॉनस्टॉप 3 तास 5 मिनटं दाखवत होतं जर नॉनस्टॉप आलं तर. पण त्यामध्ये पण आपण 3-4 ब्रेक आय थिंक 3-4 ब्रेक तर सहज घेतलं त्यामध्ये. आणि तेवढं घेऊनसुद्धा आपण मॅप्सपेक्षा लवकर पोचलो आहे. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप खतरनाक होता बाईक राईड किंवा ओव्हरऑल पूर्ण. आता मी माहीत नाही किती पार्ट्समध्ये या ब्लॉग्सना डिवाईड केला आहे. तो बाईक राईड तामिनी घाट, कुंभे वॉटरफॉल आणि निंजा 1100 NX तिची फर्स्ट राईड इम्प्रेशन. ओव्हरऑल दिवस खतरनाक झाला. खूप मजा आली. आणि आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, टेक केअर.